संतोष. पक्षाने ही जबाबदारी माझ्यावर टाकायचं ठरवलेलं आहे आणि आता भविष्यामध्ये इतके वर्ष लोक प्रतीक्षा करत होते. लोकसभेत थोडक्यात अगदी मला पराभव पत्करावा लागला आणि आता ही एक संधी मिळत आहे. तर त्या सर्व लोकांसाठी काम करण्याची ही संधी आहे ज्यांनी सदैव अथकपणे मला साथ दिली आणि त्या पक्षासाठी काम करायची गरज आहे की त्याची शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला काय योगदान देता येईल, ज्यांनी ही मला संधी दिलेली आहे. काही लोकसभेच्या पराभवानंतर अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. एवढं अफाट प्रेम करणारी कार्यकर्ते आपल्याकडे आहेत. आपण या भावना, आत्ताचा विजय, ही आत्ताची जी उमेदवारी आहे, कसं बघा? मी त्यांना समर्पित करते. आज जे मला मिळालंय ते त्यांनी आज असते तर ते या घोषणांमध्ये सहभागी झाले असते असं मला वाटतं. पण त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं. जरी वाटलं तरी त्यांच्या त्या तीव्र भावना त्यांच्या माध्यमातून मला वाटतं की ईश्वरापर्यंत पोहोचल्या आहेत आणि हे झालंय आणि हे अजून खूप पुढे काम करायचं आहे. एक हे संधी आहे असं म्हणायला हरकत नाही, एक पायरी आहे संधीची. कार्यकर्ता ज्यावेळेस आत्महत्या केली होती, आपण त्यांच्या कुटुंबियांना भेटला होता, त्याच्या मुलीला पकडून आपण कुठेतरी फार मनमोकळं केलेलं होतं. आजही तुमचं कुठेतरी हृदय दाटून आल्यासारखं वाटतंय? नॅचरली, कारण असं माझ्या जीवनात मला अनुभवायला मिळेल इतकं प्रेम, एवढं मोठं माझं भाग्य आहे का असा प्रश्न मला पडतो. आणि हे भाग्य मला ईश्वराने दिलं आहे, ह्याच्याबद्दल मी रोज धन्यवाद मानते ईश्वराचे की इतकं प्रेम लोकांनी दिलं. पण कोणी जीव द्यावा हे एखाद्या नेत्यासाठी काही फार चांगली गोष्ट नाही. तर त्या गोष्टीतनं बाहेर पडायला मला बराच वेळ लागला. अजूनही नाही पडू शकणार मी बाहेर. त्यांना असं कोणी भविष्यात पाऊल उचलू नये एवढंच मात्र वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, आपण ओबीसी नेते आहेत. महाराष्ट्रातला ओबीसी आणि सर्वच बहुजन समाजातला जो वर्ग आहे आपल्याकडे एक वेगळ्या आशेनं बघतो. मागच्या काही दिवसापासून आपण कुठेतरी पाठीमागं होतात, कुठेतरी आपल्याला न्याय मिळत नव्हता, असा अनेक कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. आता या विधान परिषदेच्या ह्यांनी काय? आता आनंद आहे सध्या, बाकी काही सांगू शकत नाही. माझा आनंद आहे, मोठा आनंद आहे आणि या आनंदासाठी मी आज फॉर्म भरायला जाते. कार्यकर्ते मोठ्या आनंदात आहेत अशी भावना सुद्धा व्यक्त पंकजाताई मुंडे यांनी केली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. तर समर्थकांचं एवढं प्रेम मिळाल्यानं मी भाग्यवान आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांच्याकडून देण्यात आली आहे.